आपणा सर्वांना मी नमस्कार करतो. आज पोळा आहे, ज्याला आपण बैलपोळा म्हणतो. हा श्रावणातला फार मोठा सण आहे आणि मला वाटतं आज पिठोरी अमावस्या पण आहे, मला वाटतं ना. आजच्याच दिवशी 2004 साली मला परमेश्वराची प्राप्ती झाली. पहाटे सकाळी 6:30 वाजले असतील, 6:54 झाले असते मला वाटतं एक्झॅक्टली. म्हणजे रात्री मी काल झोपलो तर मला हे आठवत नव्हतं की माझा आज वाढदिवस आहे, म्हणजे पुनर्जन्म आहे. सकाळी माईंनी दुपारी पोळ्या बनवल्यात, का पुरणपोळी. म्हटलं एवढं गोडधोड काय बनवलंय त्यांनी. म्हणजे आज पोळा आहे म्हणून बनवलं होतं, पण जेवताना मला एकदम आठवण झाली की 2004 साली सकाळी ही घटना माझ्या जीवनामध्ये घडून आली होती. आणि योगायोग म्हणजे असा आहे की परब्रह्म, ज्याला आपण नेय वस्तू म्हणतो, जे साधक असतात त्यांच्याकरता नेय म्हणजे प्राप्त करण्यासारखं काय, तर परमेश्वरी ज्ञान किंवा परमेश्वराची अवस्था किंवा परब्रह्म, याचंच वर्णन माऊली आज करणार आहे. मागच्या वेळेस थोडं केलं होतं ना, आता आपण ते पाहूया. तर माऊली म्हणजे भगवान कृष्ण या अध्याय 13वा जो आपण बघतोय, प्रकृती पुरुष विवेक योग, याच्यामध्ये 13व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, जे नेय, नेय म्हणजे काय, परब्रह्म, परमेश्वराची अवस्था, जे एका साधकाने प्राप्त करायला पाहिजे. गुरुकडून दीक्षा घेतल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती होणे किंवा आपणच परमेश्वर होऊन जाणे किंवा आपणच परब्रह्म होऊन जाणे, ही जी अवस्था आहे. नेय म्हणजे जे, नेय म्हणजे जे मिळवायचं आहे. काय नेय म्हणजे साधकाच्या दृष्टीने परब्रह्म. तर जे नेय चारी बाजूने हात पाय, सर्व बाजूने डोळे मस्तक असलेले, सर्व बाजूने कान असलेले, सर्व विश्वात सर्वांना व्यापून आहे. हे परब्रह्म कसं आहे, आपण म्हणतो ते निर्गुण निराकार आहे, जे आपल्याला दिसत नाही, ज्याला आकार नाही, असं ते निर्गुण निराकार आहे. असं जरी असलं तर त्याची दुसरी अवस्था कशी आहे की त्याला सगळ्या बाजूनी हात आणि पाय आहे, आणि त्याला सगळ्या बाजूनी डोळे आणि तोंड आहे, आणि त्याला सगळ्या बाजूनी कान आहे, आणि ते सगळ्या विश्वाला व्यापून आहे. तुम्ही म्हणाले असं कसं शक्य आहे, अशी कोणती वस्तू आहे का? तर तुम्ही जिथे बसलात आता, तिथे पण परब्रह्म आहे, तुमच्या आतमध्ये पण आहे, तुमच्या आजूबाजूला प्रत्येक वस्तूमध्ये, माझ्या आजूबाजूला पण आहे, माझ्यामध्ये पण आहे. अशी जगातली कोणतीच वस्तू नाही की जिथे हे परब्रह्म, म्हणजे ज्याला आपण चैतन्य म्हणतो किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो, ते नाही, अशी कोणतीच वस्तू नाही. त्यामुळे आपण जर दैनंदिन जीवनामध्ये पाहिलं तर आपल्याला जे दैवी अनुभव येतात, बरेच साधक म्हणतात की गुरु तुम्ही आमच्यापासून फार लांब होता, पण आम्हाला परमेश्वरी अनुभव कसं काय आला, तुम्हाला कसं काय कळालं? तर ते म्हणजे परब्रह्म सगळीकडे पण त्या या श्लोकाचं निरूपण करताना माऊली काय म्हणतात ते आपण पाहूया. माऊली म्हणतात, सर्व देशात सर्व काळ देश कालावून जी वस्तू स्वतंत्र नव्हता, जी क्रिया देहाकडून आणि अंतःकराकडून होते, तेच ब्रह्माचे अर्थ आहे. हे ब्रह्म कसं आहे, परब्रह्म ब्रह्म आणि परब्रह्म एकच. हे कसं आहे तर ते सगळ्या देशांमध्ये, सगळ्या काळी, सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण ज्या ज्या क्रिया करतोय, आपण खातोय, जेवतोय, बोलतोय, सायकल चालवतोय, गाडी चालवतो, आणि इतरही लोक जे काही करतात ते सारं परब्रह्म करताय. त्या आत्मा जर देहामध्ये नाही राहत तर देह निश्चेष्ट होऊन जातो. आपण म्हणतो की देहामध्ये प्राण नाही राहत, त्यामुळे ते सगळीकडे आहे. त्यामुळेच या वस्तूला विश्वभाऊ असे म्हटले जाते, कारण त्याचे सगळे हात आहेत, त्याचे सगळे पाय आहेत, आणि ती वस्तू सर्व होऊन सर्व काळ सर्वत्र करते. मी सदैव सर्व काळ सर्व गोष्टी ती करत असते. आणि अर्जुन, ते वस्तू सर्व ठिकाणी एकदमच मिळत असल्याने त्याला विश्रामगृही असे म्हणतात. ज्याप्रमाणे सूर्याला अंग आणि डोळे स्वतंत्र स्वतंत्र नाही, तशी जी वस्तू आहे ती पदार्थाच्या रूपाने स्वरूपाने असल्याने सर्वांस पाहणारे. आता माऊलीने ते सूर्याचं उदाहरण, माऊली काय म्हणतात, सूर्य जो आहे तो उगवला की सगळीकडे प्रकाश पसरतो, आणि त्याच्या सानिध्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य, तर प्रत्येक वस्तू उठून दिसायला लागते. आपण जर असं म्हटलं सूर्याला हात आणि पाय आहेत का, आणि सूर्याला डोळे आहेत का, आपण म्हटलं त्याचं तर काही दिसत नाही सूर्याकडे पाहिलं,
पण प्रत्यक्षात आहे का, तो सगळ्यांना स्पर्श करतो, सगळ्यांना बघतो आणि सगळ्यांना तो चालवतो पण. तसं हे जे परब्रह्म आहे ते सूर्याला देखील चालवतो. हे जे आकाशामध्ये जो सूर्य आहे, त्या सूर्यामध्ये जे सूर्यमाले भोवती जे सारे ग्रह आहेत, पृथ्वी, चंद्र, शनी, सारे ग्रह, अशा ज्या अनेक सूर्यमाला आहेत, त्यांना जो चालवतो ते परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे. आणि जेव्हा त्याचं ज्ञान होतं, त्यावेळी आपल्याला असं कळतं की अरे मी म्हणजेच साऱ्या गोष्टी आहे, मी म्हणजेच त्या मंदिरामधली मूर्ती, मी म्हणजेच त्या याच्यामध्ये दर्ग्यामध्ये गेलो किंवा आपण गुरुद्वारामध्ये गेलो किंवा आपण याच्यामध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो, सगळीकडे मीच आहे, मीच सगळीकडे भरून राहिलेलो. असा ज्यावेळी अनुभव येतो त्यावेळी लक्षात येतं की द्वैत नाहीये, कुठल्याही दोन वस्तू नाही, तर मी आणि साऱ्या गोष्टी एकच आहे. मीच परब्रह्म आहे आणि परब्रह्म म्हणजेच मी आहे. ते सगळीकडे भरून राहिले. काही दिवसापूर्वी मी आपल्या ध्यानाच्या वर्गाला गेलो नाही, काही काम निघालं आणि आपले एक साधक मला म्हणाले की सर तुम्ही तर खुर्चीवर येऊन बसलेला होता, आम्ही तर तुम्हाला बघत होतो ध्यानामध्ये. म्हणजे हा अनुभव म्हणजे काय असतं की ते सर्वत्र उपलब्ध असतात. अलग लक्षात. त्यामुळे साधारणपणे आपण आपण परमेश्वराची, आपल्या गुरुची ते एकच आहे साऱ्यांना. आपणही त्यांचाच भाग आहोत. पण आपल्यामध्ये ते प्रकटीकरण झालेलं नाहीये, ते झाकलेल्या अवस्थेमध्ये. तुमच्या लक्षात. आणि ते वरचं जे आवरण आहे, ते जे झाकण आहे, ते गुरु काढायचा प्रयत्न करत असतात. ते कशाच्या माध्यमातून काढतात? ते साधनेच्या माध्यमातून काढतात. अलग लक्षात. आजच आपल्या एका शिष्यांना मी भेटलो, ते ध्यानाला नेहमीच यायचे. आता घरी फार छान साधना करतात. ते म्हणाले, "अहो सर, मी स्विमिंग पूल मध्ये जातो. स्विमिंग करायला मला रोजची सवय आहे. वॉकला जातो. तर स्विमिंग पूल मध्ये पाण्यात उतरलो तर मी मंत्र जप करत असतो म्हणे छानपैकी किंवा मारुती स्तोत्र म्हणत असतो. कुठे पण मी जातो म्हणे, मी अलीकडे सप्तशृंगी देवीला जातो म्हणे, मी पायी जातो." म्हटलं, "कसे जातात?" त्याने, "घरून पायी निघतो. जेवढा वेळ चालेल तिथपर्यंत चालतो, नामस्मरण करत असतो. तिथे पोहोचलो की मग मी पुढे परत मी निघून येतो. पुढच्या वेळेस काय करतो, तिथपर्यंत गाडी जातो, पुढे चालायला लागतो. जिथपर्यंत तिथून परत असं मग मी देवीला जातो, मग तिथे दर्शन घेतो. अशा माझ्या 4-5 फेऱ्या वर्षभरामध्ये. प्रत्येकाची साधना करायची पद्धत वेगळी. पण करतात काय, तर त्या परब्रह्माला, त्या परमेश्वराची जी रूपं आहेत अनेक, त्या रूपांना त्या आळवतात आणि बघतात. तेव्हा जेव्हा हे आपल्याला कळतं, ब्रह्म म्हणजे ती वस्तू एकच आहे, तर भेद जो आहे मनामध्ये की दोन आहे आणि निघून जातो. ज्यावेळी हा भेद निघून जातो, त्यावेळी लक्षात येतं की परब्रह्म सगळीकडे भरून राहिलेलं आहे. असं ज्यावेळी लक्षात येतं, त्यावेळी मनातली भीती निघून जाते. कशाचीच भीती उरत नाही. पुढे आता माऊली काय म्हणतात ते पाहूया आपण. म्हणून ज्याला सर्वत्र डोळे आहेत, अशा प्रकार नेत्रहिताच्या ठिकाणी बोलण्याचं वेद तयार झालं. म्हणून हा जो हे जे परब्रह्म आहे, त्याला सगळ्या बाजूने डोळे आणि म्हणून त्याच्याबद्दल वेद जे आहे, वेद म्हणजे परमेश्वराची वाणी, ते त्या परब्रह्माबद्दल बोलायला तयार. अन्यथा परब्रह्म म्हणजे काय हे समजून सांगणं फार अवघड आहे. कारण तो अनुभव घ्यायला लागतो. तो आपल्याला अनुभव घ्यायला लागतो. जसं एखादी मुलगी लग्नाच्या बोहल्यावरती चढते, तिला काही मुलं बघायला येतात, मग साखरपुडा होतो आणि मग तिचं लग्न ठरतं, मग तिला हळद लावली जाते, नवरदेवाला हळद आणि त्यांचं प्रत्यक्ष लग्न होतं. जर एखाद्याने विचारलं, अगं तुला त्यावेळी कसं वाटतं, लग्न झालं, अक्षदा पडल्या आणि ते शुभमंगल सावधान झालं, तुम्ही एकामेकाच्या गळ्यात माळा टाकली, ती म्हणते अगं असं झालं तसं, ती बरंच वर्णन करते. पण ती काय म्हणते, तू प्रत्यक्ष लग्न करून बघ, म्हणजे तुला तो अनुभव येईल. अलग लक्षात. तशी ती गोष्ट आहे. सांगायचं म्हणजे त्याप्रमाणे पुढे ते म्हणतात माऊली, जे सर्वांच्या मस्तकावर सदा सर्वदा आत्मसत्तेने नांदत आहे, म्हणून त्याला विश्वमूर्ता म्हणण्यात आले. त्याला विश्वमूर्ता म्हणतात. आता प्रत्येकाच्या डोक्यावरती ते परब्रह्म बसलेलं आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये, ते साऱ्या सृष्टीला चालवून घेत आहे. पुढे ते तसेच जसे अग्नीची पूर्ण मूर्ती हे जर ज्याचे तोंड आहे, त्याप्रमाणे ते सर्वपणाने अशेष भूतमात्राचा उपभोग. ते कसं अग्नीसारखं आहे. अग्नीला तुम्ही काही दिलं तरी अग्नी खाऊन टाकतो. अग्नी काही पण शिल्लक ठेवत नाही. जे येईल ते भक्षण करतो. तसं त्याचं मुख अग्नीसारखं आहे. जे येईल ते खायला तयार.
म्हणून अर्जुन त्याला विश्वतो मुख म्हणतात. म्हणून परब्रह्माला विश्वाचं मुख असं म्हटलं जातं. ही संज्ञा देणे यथायोग्य होते. आणि ज्याप्रमाणे सर्व वस्तूंना आकाश व्यापून राहते त्याप्रमाणे त्याला शब्द मात्राचे ठिकाणी कान आहे. आणि म्हणून आम्ही त्याला ब्रह्मवस्तूला सर्व श्रवण करणारे असे म्हणतो. अशा तऱ्हेने जे वस्तू समस्त विश्वाला व्यापून, ते कसे की त्याला सगळ्या बाजूंनी कान पण, सगळ्या बाजूनी तोंड आहे, सगळ्या बाजूनी हात आहे, सगळ्या बाजूनी तसं त्याला सगळ्या बाजूनी कान. ते आता आपल्याला दोन कान आहेत, आपण दोन कानांचा उपयोग करून गोष्टी ऐकतो आपण. तर सगळ्या बाजूनी कान असेल तर सगळ्या विश्वाचं सगळं काही कळत असतं. आणि ते कळत असतं म्हणून आपण त्याला परब्रह्माला सगळ्या बाजूला कान आहे असं आपण म्हणतो. हे महामहिम अर्जुन, तसा विचार करून पाहिले तर विश्वचक्षतो रूप, विश्वतो मुख इत्यादी वर्णने वेदांनी केली. म्हणून वेदांनी याचं वर्णन काय केलेलं आहे की त्याला सगळ्या बाजूने डोळे आहे, सगळ्या बाजूनी मुख आहे, सगळ्या बाजूनी कान आहे, असं वेदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता वेद वेद असं आपण सारखं म्हणतो आहे, तर एखाद्याला असा प्रश्न पडेल साधकाला की वेद आपल्या हातून कधी वाचले जाणार? ऋग्वेद आहे, आयुर्वेद आहे, यजुर्वेद आहे, आपण कधी वाचणार? आता तर आपण नुसती ज्ञानेश्वरी वाचतो. पण खरं सांगायचं म्हणजे असं आहे की वेदांचं जे सार आहे, म्हणजे जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींच्या चरणांजवळ त्यांचे शिष्य बसले आणि त्यांनी आपल्या गुरूंना प्रश्न विचारले आणि त्यांच्या गुरूंनी म्हणजे ऋषींनी त्यांना जे ज्ञान दिलं, जी माहिती दिली, त्याला उपनिषद म्हणतात. उपनिषद म्हणजे पायाजवळ बसून केलेला उपदेश, तो उपदेश आहे, त्याला उपनिषद म्हणतात. आणि असे 100 तरी उपनिषद आहेत. कंठोपनिषद आहे, अशा बरेच प्रकारचे उपनिषद, मांडूक उपनिषद आहे. हे वेदांचं सार कशामध्ये? उपनिषदामध्ये. वेगळ्या ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांना सांगितलेला तो उपदेश आहे. आणि उपनिषदांचं सार हे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय कृष्णाने. जे 18 अध्याय, म्हणजे एखाद्याने गीता जर ऐकली किंवा गीता जर वाचली किंवा गुरुमुखातून ती समजून घेतली तर ती समजायला सोपी जाते. म्हणजे आपण वेद ऐकल्यासारखेच आहे. आजचं जर तुम्ही आपल्या याच्यामधला जर हे पाहिला असेल, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरचा जो तुकारामांचे जे तर जे मग मी तुम्हाला सांगत होतो की तुकारामांचे जे वंशज आहेत, महाराज तुकारामांचे, तर त्यांनी जो लेख लिहिला आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये, तो जर आपण पाहिला तर तुकाराम महाराज म्हणजे मोठे सत्पुरुष होऊन गेले, काय सांगायला नको, सर्वांना ते ज्ञात आहे. तर त्यांनी लिहिलेले जे तुकारामाची जी गाथा आहे त्याची कितीतरी भाषांमध्ये ती भाषांतर झालेली, जी आपल्याला साधारणपणे माहिती नाहीये. ती पाहून कळतं की काय झालं. त्याचा हेतू असा आहे की जो स्वतःच परब्रह्म झाला त्याच्याकडून जी निर्मिती होते ती अशी अलौकिक आणि अद्भुत असते, सांगण्याचा हेतू असा आहे. पुढे जाऊया आपण. माऊली म्हणतात पुढे, एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. काही सिद्धांत ज्याच्या ठिकाणी सहन करत नाही त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हातपाय डोळे बोलणे कुठे आहे? तर बरेच लोक असं म्हणतात की महाशून्यामध्ये विलीन होऊन जा. ते काय म्हणतात, आम्ही साधनेमध्ये गेलो आणि महाशून्यामध्ये विलीन झालो. पर्टिक्युलर तुम्ही जर गौतम बुद्धांची जर काही त्यांच्या अन्वयाने दिलेली जर प्रवचने पाहिली तर त्या महाशून्यामध्ये विलीन होऊन, मग परब्रह्म जर महाशून्य आहे तर हात पाय डोळे कुठून आले असं माऊली प्रश्न विचारतात. ते काय म्हणतात, ते जर महाशून्य आहे तर ते कुठून आले? तर ते म्हणतात पुढे, सागराची एक लाट दुसऱ्या लाटेला गिळून टाकते असे भासते, पण तेथे गिळणारे गिळले जाण्याहून स्वतंत्र आहे का? सागरामध्ये काय बघतो, पाण्यामध्ये आपण एक लाट येते ती दुसऱ्या लाटेला गिळून टाकते, पण प्रत्यक्षामध्ये दोन्ही पाणीच आहे आपल्याला माहिती असतं. ते वेगळं नाही, तो अखंडपणे एक सागरच आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्मवस्तू सत्य आहे ते व्यापणाऱ्याने व्यापलेला हा भेद असणार कसा? परंतु केवळ बोलण्याच्या सोयीकरता असा भेद मानावा लागतो. म्हणजे या जगतामध्ये परब्रह्म हेच सत्य आहे आणि तेच सगळीकडे भरून राहील.
मग ते सागर आहे का? हो आहे. ते पर्वत आहे का? आहे. ते मनुष्यदेह आहे का? आहे. ते नदी आहे का? आहे. ते डोंगर आहे का? आहे. ते रस्ता आहे का? आहे. ते टेबल आहे का? आहे. तेच सगळं आहे, तर त्याच्यापासून वेगळं कुठे काय काढणार? तेच महाशून्य आणि तेच वेगवेगळ्या वस्तूमध्ये पण तेच आहे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भेद असतो, तोपर्यंत आपल्या दोन गोष्टी वेगळ्या दिसतात. ज्यावेळी तो भेद संपतो, म्हणजे त्याचं ज्ञान होतं, त्यावेळी आपल्याला कळतं की सारं एकच आणि हे एकच परब्रह्म. हा भेद नाही, हे त्यावेळी आपल्याला कळतं. आणि ज्यांना ज्यांना कळालं की हा भेद नाही, त्या लोकांनी तशी अलौकिक काम, जसं उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, तर एकनाथ महाराज जे होते, ते गंगेचं जे पाणी त्यांनी कावडीमध्ये आणलं होतं, तर रस्त्यामध्ये गाढव उन्हाने तळपळताना त्यांनी पाहिलं. त्याला प्रचंड तहान लागली. पाणी नाही दिलं तर ते मरणार आहे. त्याने ते कावडीचं पाणी त्याला देऊन टाकलं. का? तर परब्रह्म त्यांच्यातही तेच आहे आणि त्या गाढवामध्ये पण तेच आहे. मग तिथे गाय, बैल, गाढव, मुंगी याच्यामध्ये भेद राहत नाही. प्रत्येकामध्येच आपल्याला परब्रह्म म्हणजे परमात्मा दिसायला लागतो. हे या श्लोकाचा खरा अर्थ आहे. परब्रह्म हे सगळीकडे भरून आहे. काय? सगळीकडे भरून आहे. त्यामुळे तुमच्यापैकी काही साधक ज्यावेळी मला म्हणतात की तुम्ही परदेशात गेल्यावर आम्हाला फार एकटं वाटतं, मग आता कसं काय, खूप आठवण येते, ही आठवणी मनाची समजूत आहे. प्रत्यक्षात गुरु आपल्या जवळच असतात. आपण हाक मारली की ते आपल्या बाजूलाच असत. आपण कशी हाक मारतो त्याच्यावर त्यांचा रिस्पॉन्स असतो. ते आपण कशा रीतीने श्रद्धा ठेवतो त्यावर त्यांचा रिस्पॉन्स असतो. हे सगळा श्रद्धेचा मामला आहे. जसं आपण बघू तसं ते रिस्पॉन्स देतात. काही जण म्हणतात मला सप्तशृंगीचं छान दर्शन ध्यानामध्ये झालं. का? तर तो परब्रह्म म्हणून तिला बघत होता, तिला भजत होता, तिचा विचार करत होता. मग देव म्हणतो चल असं म्हणतोय का, त्या रूपामध्ये जाऊन तो ते भेटतो. असं खरं होतं, कारण ते सारे एकच आहे, ते वेगळे नाहीये. याचं ज्ञान ज्यावेळी आपल्याला होतं, पण हे ज्ञान होणार तरी कसं? हे होण्याचा एकमेव आणि एकमेव मार्ग म्हणजे साधनाच वाढायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? साधना जशी वाढत जाते ना, तसं गोष्टींचं आकलन व्हायला आणि त्या गोष्टी आतूनच पूर्ण यायला लागतात. त्या बाहेर नाही. पिंडी ते ब्रह्मांड जे आपल्या आतमध्ये तेच या साऱ्या ब्रह्मांडामध्ये भरून राहील. हे परम 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 सत्य आहे. पण ते साधना केल्यानेच कळू शकतं, मी तुम्हाला सांग, विना साधनेनं नाही कळू शकत. पुढे काय म्हणतात ते, ज्यावेळी काही नाही हा अर्थ दाखवायचा असतो, तेव्हा तेथे एक बारीक शून्याची खूण काढावी लागते. त्याप्रमाणे शब्दाने ऐदत सांगू गेले, हे द्वैताची भाषा योजावीच लागते. आता माऊली काय म्हणतात, आपल्याला सांगायचं इथे काही नाही. इथे काही नाही म्हणजे काहीतरी असं तर शून्य काढायला लागेल की नाही, म्हणजे काही नाही असं सांगता येईल. जेव्हा आपण काही नाही म्हणतो, तर काहीतरी दाखवायला लागतं, म्हणजे काही नाही असं म्हणता येतं आपल्याला. तर त्याप्रमाणे अद्वैत म्हणजे जे द्वैत नाही, अद्वैत सांगायला लागलो, तर द्वैताची भाषा वापरायला लागते, की ती भाषा वापरल्यामुळे ते सांगता येतं आणि बोलता येतं. कारण ज्यावेळी प्रत्यक्ष परब्रह्माचं ज्ञान होतं आणि आपण परब्रह्म होऊन जातो, त्यावेळी सांगण्यासारखं, बोलण्यासारखं, विचारण्यासारखं, समजून घेण्यासारखं खरं म्हणजे काही राहत नाही. कोणाला काही समजवता येत नाही. तो असा अनुभव असतो, तो असा विलक्षण अनुभव असतो, की तिथे ते आपोआप घडून आलेलं असतं. त्याचं वर्णन करता येत नाही, ते सांगता येत नाही. ज्या दिवशी मला ती अवस्था आली, त्या दिवशी सकाळी मी 4:30ला उठलो होतो. 4:30 किंवा 4:30ला 5-10 मिनिटं कमी असताना मी उठलो असेल आणि माझी अशी सवय होती, की बाथरूमला जाऊन आलो वॉशरूममधून, की मी तोंड वगैरे धुतलं, की गरम पाणी पीत असेल. गरम म्हणजे कोमट पाणी पीत असेल आणि मग मी माझ्या मुलाला उठवून द्यायचो, का तर त्याला क्लास असायचा सकाळचा. आणि मग मी ध्यानाला बसत असे. आसन टाकायचो आणि ध्यानाला बसायचो. तर हे मी करतोय, तर मला आवाज आला, "लवकर बैस." म्हटलं, "कोण बोलतोय आपल्याशी?" बघतो तर महाअवतार बाबाजी मला सूक्ष्म देहामध्ये बाजूला दिसले. ते म्हणाले, "लवकर बैस." म्हटलं, "मी बसतोच आहे," म्हटलं. "रोजच्या प्रमाणे बसणारच आहे," म्हटलं. परत आवाज आला, "लवकर बैस." म्हटलं, "अहो, मी खरंच बसणार आहे," म्हटलं. म्हणजे मला असं प्रेमळपणाने म्हणायचं होतं, "किती मागे लागताय? बसणारच आहे ना मी." एक आई मुलाच्या मागे लागते की नाही, "जरा जा लवकर, शाळेची बस चुकेल बुवा," असं. तसं त्यांना तो मुहूर्त गाठायचा होता. ते नंतर मला कळालं. तो मुहूर्त त्यांना साधून घ्यायचा होता ध्यानात. मग असं झालं आणि मग मी बसलो ध्यानात. आणि बसलो.
आणि बसल्यानंतर माई तर मग मुलाला काय चहा पाणी काय दिला त्यांनी, त्या झोपून गेल्या त्या, आणि मी आपलं बसलो. बसल्यावरती मग पुढे एक एक गोष्टी त्या घडायला लागल्या. सप्तशृंगी देवी घडून उतरली आणि ती घरात आली असं मी तिला बघत होतो. आणि ती आलेली समोर आणि माझ्या समोर ती बसलेली. मग मी पाहिलं गुरु दत्तात्रय आलेले आहेत, नंतर मी पाहिलं गणपती आले, मग इतर जे अनेक संत, कलावती आई आहेत, असे बरेच संत घरामध्ये आले. आजूबाजूला सगळे बसलेले दिसत आहेत मला. आणि मग मला जाणवलं की माझ्यामध्ये गणपती प्रकट झालेला. मला सोंड आलेली, असे कान आलेले, ते पितांबर नेसलेलं, शरीर उघड आहे. असं ते पितांबराचा एक भाग असतो की ना, असं काठा पदर असलेलं ते माझ्या हातात आहे. मला चार हात. मी असं बघतोय इथं गणपतीच. म्हटलं हे काय केलंय म्हटलं. नंतर थोडा गेला मग मी गुरु दत्तात्रय झालो. मग ते तीन मुख, ते सुंदर काया त्वचा. नंतर मी पाहिलं काही वेळा मी सप्तशृंगी माता आहे. मला 8 का 16 हात असतात ना देवीला, ते सगळे हात आहे. ते मोठं ब्लाऊज घातलेलं आहे मी, काठ्या पदराचं असतं की नाही देवीचं घातलं, ते साडी, ते कुंकू, असं एक 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 होत मी सगळं काही होऊन गेलं. आणि मग बराच वेळ झाला ती मला म्हणे चल आता म्हणे तू. आणि आकाशात छलांग घातली आणि खूप खूप पृथ्वीच्या ब्रह्मांडाच्या खूप पलीकडे पलीकडे गेलो. आणि मग ते प्रकटीकरण झालं परमेश्वराचं, की तू परब्रह्म झालायस, परब्रह्म झालाय. हे खूप वेगाने झालास. हे खूप वेळ चालू होतं. मी तुम्हाला अतिशय म्हणजे मोजक्या शब्दामध्ये मी तुम्हाला ते सांगतोय. ते प्रकटीकरण झालं सृष्टीमध्ये. आणि मला जाणवलं की मी तर ते झालेलोच आहे आता. आणि मग मला भगवान शंकर प्रकट झाले. ते मला म्हणाले अरे बघ म्हणा. बघितलं तर मी बोलतो आणि लोक ऐकताय, मी बोलतो आणि लोक ऐकताय. ते म्हणजे तुला हे करायचंय. माझ्या लक्षाला की मी काहीतरी प्रवचन देतोय लोकांना आणि लोक ऐकताय. मी म्हटलं मी काही हे करणार नाही. ते म्हणाले हे करायला तर तुला पाठवलंय मी. म्हटलं अहो ते काही नाही, मी ते कारखाना चालवतो, ते असा व्याप आहे, तसा व्याप आहे, ते कर. ते मी बघून गेलो, तुला हेच करायचंय. बरं म्हटलं तुम्ही पाहून घ्या म्हटलं, तुम्ही बघणार आहे ना, मग मी कशाला काळजी करून. मग असं त्यांनी मला काय काय करायचं असं मला सांगितलं नाही. असं बराच वेळ झाला. मग मी ध्यानातून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग मी माई माई चहा ब्रश वगैरे केला. चहा प्यायला बसलो नाही समोर माई बसलेल्या होत्या. म्हटलं आता माईनं सांगायचं कसं काय हो. अनुभव तर मला आला, जसं तुम्हाला साधनेत अनुभव आले आणि तुम्ही घरात कोणाला सांगायला गेला तर त्यांना ते कळत नाही, ते तुम्हाला वेड्यात काढतात. का त्यांना आलेला नसतो आणि त्यांचा विश्वास बसत नाही. मोठी गमतीशीर गोष्ट असते. तर माईंच्याही वारीला पंढरपूरला नेहमी जायच्या नाही. ते वाचन त्यांचं ते हे सगळं माईचं पण साधना बऱ्यापैकी म्हणजे चांगली साधना. पण यांची पण साधना. म्हणून मी त्यांना फोन लावला, कॉर्डलेस फोन घेतला. म्हटलं मी तुम्हाला काही सांगतो ऐका, तुमच्या लक्षात येत आहे का. मग त्यांना किती कळलं काय कळलं मी याच्यामध्ये पडलो नाही. आणि ते सगळं सांगून झालं. आणि सांगून झाल्यानंतर असा बराच वेळ गेला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष आंघोळीला गेलो त्यावेळी तो परमेश्वराचा जो प्रश्न मी त्यांना म्हणजे गुरूंना विचारत असेल, त्या प्रश्नाचं उत्तर मला तिथे बाथरूम मध्ये सापडलं. म्हणजे तुम्ही जर यांचं चरित्र वाचलं, बाबांचं जर चरित्र वाचलं, बाबा म्हणजे स्वामी मुक्तानंदांचं जर चरित्र वाचलं, तर त्यांचा एक परदेशातला शिष्य, युरोपियन का अमेरिकन शिष्य, एकदा इथे आला गणेशपुरीला. तो म्हणाला बाबा काही करा पण मला तुमचं बाथरूम घासू द्या, मी स्वच्छ करतो, साफ करतो. तर मी अजिबात तुला परवानगी देणार, तुला मी परवानगीच देणार नाही. तो खूप मागे लागला. मग मी त्याला परवानगी दिली कशी तरी. तो गेला त्याने साफसफाई. त्याला तिची जी समाधी लागली काही विचारूच नका. तर मला गुरु महाराज म्हणाले होते ध्यानात, म्हटलं ध्यानात तर खूप दर्शन येते, उड्या डोळ्यांनी समोरासमोर दर्शन व्हायला पाहिजे. ते होईल की मग. आणि मग बाथरूम मध्ये आंघोळीला गेलो आणि आंघोळ चालू असताना आंघोळ संपली आणि आता अंग पुसताना समोर भगवान विष्णू आपले 4 हात आणि ते मुख आणि असं मस्त समोरच प्रकट झाल्या. बाथरूम कितीच मोठं असतं आपल्या फ्लॅट मध्ये. हे काय राजवाड्यातलं थोडी बाथरूम आहे, फार ऐसपैस मोठं आहे, 2 खोल्याने. त्या समोरच प्रकट, दोघांमध्ये 2च फुटाचं अंतर आमच्यामध्ये. तर ते असे प्रकट झाले आणि प्रकट झाले आणि ते झाले. तर मी आपलं अंग पुसून म्हटलं अरे देवच प्रकट झाला, म्हणून मी एकदम टावेलाचा गुंडाळून घेतला. आपण देवासमोर किती लहान नाही का. मग आपण असं टावेल गुंडाळून
असं अगदी नॅचरली एखादी गोष्ट होते की नाही. एक लहान मुलगा असतो की नाही, जो थोडासा आता चौथी दुसरी तिसरी जायला लागलेला असतो आणि त्याला कळत असतं की आंघोळ एकट्याने करायची असते. इथे वेळी तो आई बरोबर जाऊन आंघोळ करत असतो. आई त्याच्या अंगाला साबण लावत असते. आईलाही ते माहित असतं आपला मुलगा आहे आणि मुलाला असं ती आपली आई आहे. म्हणजे थोडा मोठा येतो त्याला भान येतो तो एकटा. अशा वेळी कोणी दरवाजा ओढला की तो पटकन टॉवेल कसा गुंडाळून घेतो, तसा मी आपला टॉवेल गुंडाळून घेतला. ते मला काय आला त्यावेळी असंच होतं म्हणे. तो टॉवेल सुटून गेला आणि असे हात आपोआप जोडलेले. मी दोन्ही पाय जोडलेले, हात जोडलेले असंच. मग ते मला म्हणे तुला हेच काम करायचंय. मग तुला काय काय काम करायचं ते मला ते सांगायला लागलं. म्हटलं जशी तुमची इच्छा. तर अजून एक फार गूढ प्रसंग घडला त्यावेळी. तो गुरु आज्ञा नाही म्हणून तुम्हाला सांगत नाही. तर ती गुरुंनी आज्ञा दिली तर ते या मुखातून बोलून घेतो. आता तेच बोलून घेणार आहे खरं म्हणजे मी तर काही बोलत नाही. शब्द त्यांचे, देह माझा आहे. आणि मग परमेश्वर अंतर्धान पावले आणि मग काय इतकं वैराग्य आलं, इतकं वैराग्य आलं. काय ते वैराग्याची म्हटलं सगळं कारखाना घर सगळं सोडून द्यायचं काय गरज आहे आपल्याला. त्याची आवश्यकताच नाही मुळात आपल्याला. कशासाठी पाहिजे आपल्याला. हे आता आपलं काही नाहीच आहे. हे सगळं जे दिसतं तेच आपण आहोत आणि आपण जेव्हा तेच सगळे हे जे वर्णन केलंय माऊली ते प्रत्यक्ष मी आलो. आता करायचंच नाही काही आपल्याला. मग मला आठवलं गुरुदेवांना तर जाऊन भेटलं पाहिजे आपण. मग मी बुंदीचे लाडू विकत घेतले. छानपैकी सागर मिठाईचं दुकान आहे नाश्त्यात. गुरु महाराजांना घेऊन गेलो. त्यांचं दर्शन घेतलं, त्यांना दिले. महाराज पण गोड पदार्थ फार आवडीने खायचे आणि आम्ही पण फार आवडीने खायचो. आता कमी होऊन गेलं ते खाण्याचं प्रमाण फार. मग त्याने मुझे तो सुबह पता लग गया था क्या हो गया. तर त्यांना तिकडे अंतर्ज्ञानाने कळून गेलं होतं की मी या अवस्थेला पोहोचलोय. ते महाराज आणि महाराज असते मला आता एकदम सामान्य माणसाचं जीवन जग. म्हटलं तर एवढे दिवस साधना केली आता म्हणतात सामान्य एकदम सामान्य माणसासारखं राहायचं. सामान्यहून सामान्य माणूस. बरं म्हटलं तुमची जशी आज्ञा मला मान्य. आणि म्हणे आता कुठे सुरुवात झाली म्हणे तर अजून पुढे खूप प्रवास. म्हटलं आता अजून कुठला प्रवास आहे म्हटलं. म्हणजे कळेल म्हणून. आणि तो प्रवास चालूच असतो चालूच असतो चालूच असतो. प्रवासामध्ये मिळणाऱ्या पदव्यांचं काही राहत नाही. पुढे मुद्रा मिळते, परमहंस अवस्था येते, अवधूत अवस्था येते, बऱ्याच अवस्था असतात. त्या अवस्थांचं काही वाटत नाही. तर आपण जर नियमित अभ्यास करत राहिलो आपण पहिली पास होतो, दुसरी पास होतो, मग मॅट्रिकची परीक्षा पास होतो, ग्रॅज्युएट पास होतो, पीएचडी होऊन जातो. मग अभ्यास काय आपल्या नित्य अंगवळणी पडलेला असतो ना. पदवी असली काय नसली काय आपल्याला पदवीने काही फरक पडतो का सांगा बरं. असं ते असतं. पण हे जे परब्रह्माचं वर्णन केलं आहे हे साक्षात खरं आहे. आणि मग फार गमती जमती पुढे घडत असतात. पुढे आता मी वाचतो जरा. ते काय स्वतःच कौतुक करणं बरं नाही खरं म्हणजे. तर माऊली म्हणतात अद्वैत सांगू गेले म्हणजे द्वैताची भाषा योजावीच लागते. द्वैत म्हणजे अरे तुरे बोलण्याने समजवत तरी येतं आपल्याला. नाही तर समजवणार कसं ना द्वैत. पुढे ते म्हणतात अर्जुना श्रुतीने द्वैताच्या सहकार्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग खुला. श्रुती म्हणजे कानाने ऐकणे आणि बोलणे कोण. हा जो मार्ग याच्याने द्वैत पद्धत वापरून अद्वैतवाचं वर्णन करायचा प्रयत्न मी तेच प्रयत्न आता केला आहे. खरं म्हणजे त्यावेळी जे अनुभवलं ते सांगता येत नाही शब्दामध्ये. तुम्हाला खरं सांगायचं त्याचं एक्झॅक्ट वर्णन नाही करता. तो अनुभवच घ्यायला. ती जी अवस्था आहे ती अवस्था अनुभवायलाच लागते. ते पुढे ते म्हणतात याच कारणास्तव वेदांनी अद्वैतवाचे वर्णन अलंकारिक द्वैत भाषेने करण्याचा पायंडा पाडला. मग वेद काय करतात अलंकारिक भाषा वापरतात आणि अद्वैत परमेश्वर जो आहे परब्रह्म त्याचं वर्णन करायचा ते प्रयत्न करतात. पुढे माऊली म्हणतात या डोळ्यांना जे नेय ब्रह्म ज्याप्रमाणे व्यापक आहे तोच प्रकार आता तो आहे. हे डोळ्यांना जे परब्रह्म जे नेय होतं जे समजतं जाणवतं दिसतं तो काय प्रकार आहे आता तो मी तुला सांगतो. अर्जुना तो तू आहे. आणि आता जे परब्रह्म जे नेय होतं जे समजतं जाणवतं दिसतं तो काय प्रकार आहे आता तो मी तुला सांगतो. अर्जुना तो तू आहे. आणि आता भगवान श्रीकृष्ण पुढचा श्लोक सांग. किती वेळ सोन्याचे अजून आपल्याकडे. गुरुदेव अजून आपल्याकडे 15 मिनिटं आहे. 15 आणि 18 मिनिटं आहे. बरं थोडासा श्लोक घेऊया काही हरकत नाही. तर
या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व इंद्रिय आणि त्यांचे शाब्दिक विषय यांच्या रूपाने जे भासते पण ते स्वतः सर्व इंद्रियांनी विरहित आहे, जे असक्त तथापि सर्वभूत आहे, निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणे. बघा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की आपल्याला जे काय सगळे इंद्रिय आहे, कान नाक डोळे त्वचा, हे जे इंद्रिय त्या इंद्रियांचे जे शब्दाशी संबंधित विषय आहे, ते कानाने काही ऐकतो, मुखाने काही बोलतो, त्वचेला काही स्पर्श होतो, नाकाने काही आपण सुगंध किंवा दुर्गंध घेतो, या प्रत्येकाला हे शब्दाच्या रूपाने आपल्याला ते सांगता येतं, आपण त्याचं वर्णन करू शकतो. पण हे परब्रह्म कसं आहे, इंद्रियांच्या पलीकडे, इंद्रियांच्या विरहित, इंद्रियांना ते समजत नाही असं ते आहे. इंद्रियांच्या पलीकडे तुम्हाला जायला लागतं. इंद्रियांच्या पलीकडे मन असतं, मनाच्या पलीकडे बुद्धी असते आणि बुद्धीच्या पलीकडे तो अव्यक्त परमेश्वर असतो. त्यावेळी विचारच थांबतात ध्यानामध्ये, कुठलेच विचार राहत नाही, कुठलीच वासना राहत, कुठलाच विकल्प संकल्प मनात राहत, त्यावेळी त्याची अनुभूती येते आपल्याला. जसं काल त्या ताईंनी एक वर्णन टाकलंय, काल जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाहिलं, मंजुषा ताईंनी काय टाकलंय की मला ध्यानामध्ये एक अनुभव आला की माझ्या हृदयातून प्रकाश अशी ठिणगी आली आणि ती अशी पसरलेली मी क्षणभर पाहिली, असं त्याने. तर ज्यावेळी साधनेमध्ये ती एक तल्लीनता येते, ती एक अवस्था येते, त्यावेळी दैवी अनुभव येतात आपल्याला. तर विचाराच्या पलीकडे जायचा आपण प्रयत्न करायचा असतो. तर हे कसं आहे, ते इंद्रियांनी ते कळत नाही, ते कसं ते असक्त आहे, त्याची सक्ती नाही करतात, ते असक्त आहे तथापि सर्वभूत आहे. असं जरी असलं ते इंद्रियांच्या परे असलं तरी ते सगळीकडे व्यापून आहे, सारे सृष्टी ते परब्रह्म व्यापून आहे, निर्गुण आहे, त्याला कुठलंही गुण नाही, त्याचं गुणांनी वर्णन करतात, ते निर्गुण आहे परंतु सर्व गुणांचे पालन करणार. निर्गुण जरी असलं तरी सगळे गुण धरणार आहे. तुम्ही म्हणाला हवेच्या रूपाने दाखवतो, तुम्हाला ते हवेचा अनुभव दे. तुम्ही म्हणाले पाण्याच्या रूपाने दाखवतो, पाण्याचा अनुभव दे. म्हणजे सर्व गुणांचं ते परिपालन करणार, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतो. आता कृष्ण असं म्हणतो आणि मग माऊली काय करतात, त्याचं वर्णन करायला 20-25 ओव्या असतात म्हणून माऊली त्याहून हुशार, ते भगवान श्रीकृष्णाचाच प्रत्यक्ष अवतार. आणि आता लोकांना कळत नाही, त्यावेळी साधं सोपं कळलं अर्जुना, आता एका वाक्यात कळत नाही म्हणून आलं निरूपण. म्हणजे अजून चांगलं समजून सांगण्याला निरूपण म्हणतात, अलग लक्षात. आणि मग ते निरूपण करायला घेतात आणि ते म्हणतात अरे अर्जुना, ते नेय ब्रह्म असे आहे की आकाश ही पोकळीच्या रूपाने असते किंवा तंतुपटात पटरूप होऊन जसे असतात. आता आकाश जर तू पाहिला अर्जुना तर ते पोकळ आहे. आकाश कसं आहे पोकळ आहे, पण ते पोकळीच्या रूपानेच आपल्याला कळतं की आकाश आहे. आपल्याला जाणवतं हात आलो की ते पोकळी म्हणजे इथे सगळीकडे घरात आणि घराबाहेर आकाश आहे. किंवा एक एक वस्त्र जर पाहिलं तर ते एक धागा असतं, प्रत्यक्षात वस्त्र म्हणजे काय, एक धागा असतो. पण अनेक धागे आडवे तिडवे विणले म्हणजे वस्त्र तयार होतात. हे वस्त्रामध्ये धागा नाही का, आहे. आणि धाग्यात वस्त्र नाही का, तर आहे. पुढे ते म्हणतात उदक रूपाने रसतत्व जसे पाण्यात असते, दीप रूपाने प्रकाशत्व जसे दिव्यात असते. म्हणजे आपण जर उदक रूप पाहिलं म्हणजे रसतत्व पाहिलं तर ते पाण्यामध्ये असतं का, असतं. आंब्याचा जो ओळीचा रस हा पाण्यामध्ये येतो का, येतो का, तर पाणी आंब्यात गेल्यावरच तो आंब्याचा आपण रस घेऊ शकतो. कुठलाही रस घ्यायला पाण्याच्या माध्यमातून घेतला तो स्वाद आपल्याला मिळतो. किंवा प्रकाश तत्व जे आहे ते दीपकामध्ये अंतर्भूत असतं. दीप ज्यावेळी आपण लावतो त्याच्यामध्ये प्रकाश तत्व आहे का, आहे. ते आतमध्ये आहे का, आहे. तर त्याच्यामध्ये ते अंगभूत असतं. कापराच्या रूपाने गंध तत्व जसे कापरात राहते, शरीरूप होऊन जसे कर्मतत्व शरीराला बसवते. आता कापूर जर पाहिला तर कापरामध्ये कापराचा गंध हा भरलेलाच असतो. कापूर पेटवल्यानंतर किंवा तो जवळ घेतल्यानंतर तो आपल्याला अनुभवाला येतो. तसं शरीर जे आहे आपलं शरीरामध्ये कर्मतत्व भरलेलं असतं. आपण शरीराला असं म्हणू शकत नाही की काही कर्म न करताय मी शरीर असंच ठेव, असं होऊ शकतं का, नाही. प्रत्येक सेकंदाला श्वास घेण्याचं कर्म करायला लागतं, काही वेळाने खाण्याचं कर्म करायला लागतं, काही वेळा पिण्याचं कर्म करायला लागतं, काही वेळाने आंघोळ पाणी करायला लागतं, काहीतरी काम आपण करत राहतो. तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की कर्म मी करणार नाही, कर्मतत्व. तर शरीरामध्ये कर्मतत्व भरून आहे, तसं प्रत्येक ठिकाणी परब्रह्म भरून राहिलेलं आहे.
परब्रह्म हे भरून राहिले, प्रत्येक ठिकाणी ते भरून राहिले. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतो माहितीये का, की परब्रह्म म्हणजे परमात्मा जर सगळीकडे भरून राहिलेला आहे, तर तो आपल्यातही भरून राहिला आणि प्रत्येकात भरून राहिला आणि सगळीकडे भरून राहिला. तर आपणच आपला अपमान करू का? आपणच आपल्याला त्रास देऊ का? आपणच आपल्याशी वाईट वागू का? हे असंभव आहे. आपण आपल्या आपल्याच हाताला एक छडी घेऊन आपण मारू का जोरजोऱ्या? नाही करणार आपण. बरोबर आहे की नाही? आपण एकदम लाल तिखट खाऊन आपल्या जिभेला त्रास देऊ का? नाही देणार. म्हणजेच काय करायला पाहिजे, की प्रत्येकाशी चांगलं वागायला पाहिजे. जेव्हा द्वैत निघून जातं आणि आपल्या मनामध्ये अद्वैत भावना राहते, की मी आणि तो, मी आणि घरातली व्यक्ती वेगळे नाहीये. मग कशाला वाद आला? मग कशाला विवाद आला? मग कोण कोणाला समजून घेणार आहे? का तर एकच झाले. आता नवरा बायकोचं उदाहरण घेतलं समजा आपण. ते जर म्हणाले, की आम्ही दोघं एकच आहोत लग्न झाल्यापासून. असं कसं विचार करताय? मी तुला पाहिले आणि तू मला पाहिले. असं नवरा बायको ज्यावेळी पहिल्यांदा ज्यावेळी प्रेमात पडलो, अरेंज मॅरेज असो का लव्ह मॅरेज असो, त्यावेळी पहिली दृष्टीभेट झाली आणि एकामेकाने एकामेकाला पसंत दिली. त्या दिवसापासून आपण एक झालो. अंगठी घालणे, त्या वांगमिश्याच्या वेळी आणि लग्नामध्ये गळ्यामध्ये माळा घालणे, हे तर बाह्य लोकांना दाखवण्याकरता उपचार झाला की नाही तो खरं म्हणजे. त्या दिवशी जर एकामेकाला स्वीकारलं होतं, तर वेगळेपण कुठे आलं? मग कोणी कोणाशी कशाला भांडायचं? तू चहा ठेवते का मी चहा ठेवते, वाद कशाला? तू भाजी आणते का मी भाजी आणते, वाद कशाला? तेच आई मुलाच्या बाबतीत आहे, तेच वडील मुलाच्या बाबतीत आहे, तेच ऑफिसमध्ये सिनियर ज्युनियरच्या बाबतीमध्ये. द्वैत ज्यावेळी जातं ना निघून आणि अद्वैत शिल्लक राहतं, त्यावेळी जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि जीवन समजायला लागतं. द्वैतामध्ये काय होतं, अपेक्षा असतात. मुलांनी माझ्याशी असंच वागलं पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे. मी म्हणते ते बरोबर, मी जास्त पावसाळे पाहिले, त्याला कुठे? अरे पण त्यालाही समजून तरी कमी पाहिले बरोबर आहे. ठीक आहे, तुझ्या पद्धतीने करून बघ बरं जरा. चुकलं तरी योग्य आहे, नाही चुकलं तरी योग्य आहे. तू आणि मी एक आहे ना. दोघं मिळून ते दुःख बघू आणि चांगलं झालं तुझ्याबद्दल दोघं मिळून आनंद बघू. द्वैत नाहीच आहे आपल्यामध्ये, अद्वैत आहे ना. मंदिरात गेल्यावरच अद्वैत का? घरात का नको अद्वैत? असं ज्यावेळी आपण करतो, यालाच म्हणतात निरपेक्ष भावनेने प्रेम करणं. कुठली मनामध्ये कुठलाही विकल्प नाही. जे संत कबीरांनी सांगितलं. त्यांनी अख्खी हयात प्रेम हा शब्द शिकवण्यात घालवला. एकदम वासनारहित निरपेक्ष प्रेम करा. कुठल्या अपेक्षा न ठेवता प्रेम करा. आपल्या प्रियकरावर करा. आई मुलगा नातं तिथे तसं प्रेम करा. सगळीकडे तसं प्रेम. प्रेम समजून घ्या तुम्ही. काय एक प्रेम हा एकच शब्द त्यांनी शिकवला सगळ्या जगात. अख्खं आयुष्य आपलं वाहून दिलं ते प्रेम शब्द शिकवायला. आणि ज्यावेळी तसं आपण करायला लागतो, त्यावेळी लक्षात येतं, अरे जीवन तर किती सोपं आहे. मी उगाचच अवघड बनवून ठेवलं होतं. मी इतक्या अपेक्षांचं प्रेमामध्ये ओझं आणलं, की ती प्रेमाची जी बाज होती, त्याच्यावर अपेक्षांचं ओझं इतकं आलं, ती बाजच तुटून पडली खाली. प्रेम बाजूलाच राहून गेलं. वादविवाद, वादविवाद, वादविवादच राहिले. दुसरं काही राहिलंच नाही त्याच्यामध्ये. आता जे भांडणांची सगळी कारणं बघतात ना तुम्ही, कुठेही ऑफिस असो, घर असो, कुठे त्याच्यामध्ये हे होतं प्रत्यक्षामध्ये. हा द्वैत काढायचा असेल ना तुम्हाला, तर द्वैत काढायला साधना फार कामास येते. आणि कोणाची साधना करायची? परमेश्वराचं नामस्मरण. त्याचंच का करायचं? दुसऱ्याचं का? का तर तो त्या अवस्थेला पोहोचलेला आहे. तुम्ही पुण्याहून नाशिकला यायला लागला ना, मध्ये 4-5 घाट लागतात. काही ठिकाणी स्पीड ब्रेकर लागतात. काही ठिकाणी रस्ता एकदम असा अचानक वळतो. काही ठिकाणी तो निरुंद आहे, जिथे रस्ता वाईट झाला. हे ज्यांनी प्रवास केलाय तो सांगू शकतो. असा कोण असतो? गुरु. हू आणि रू म्हणजे हू म्हणजे अंधकार, रू म्हणजे प्रकाश. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणार किंवा अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणार. त्याला गुरु म्हटलेलं आहे. मग तो रस्ता दाखवतो म्हणून त्याला विचारायचं. मग त्याने हा रस्ता पाहिला आणि त्याच्यासारखे कोण? सारे देव देवता तो आणि तो एक झालेला आहे. मग त्याचं किंवा यांचं भजन कीर्तन केलं म्हणजे त्यांचे गुण आपल्यामध्ये येतात. आलं का लक्षात? जसं तुम्ही जर एखाद्या घरात पाहिलं, तर त्या घरातला लहान मुलगा वडिलांप्रमाणेच चालतो बघा. वडील जर मागे हात धरून चालत असेल तसाच चालतो. वडील जरा एका बाजूने कलत असेल चालतं तसाच चालतो. तर तो रोज बघतो तेच घेतो की नाही. तसं तुम्ही ज्याचं ध्यान करा ते तुमच्यामध्ये यायला लागेल. आलं का लक्षात? इतकं ते म्हणजे हे अध्यात्म जे आहे हे अवघड नाही. हे खरं म्हणजे फार सोपं आहे.
प्रश्न आहे असा की आपण त्याला वेळ देणार आहे का साधनेला? आपण वेळ देत नाही, हा खरा प्रश्न. आजच एक साधक भेटले मला. ते सर सकाळी 4ला उठायचो, 4:30 पर्यंत थोडा फ्रेश होत, 4:30ला बसलो की 6 पर्यंत काय तल्लीन ध्यान लागत. म्हटलं आता काय होतं? नाही आता असं झालं, आता तसं झालं. म्हटलं परत सुरुवात करा, परत चालू करा. म्हटलं अशा घटना येतात की आळस येतो, कंटाळा येतो, लिंक तुटून जाते, व्यायामाची तुटते, खाण्यापिण्याची तुटते, तशी ध्यानाची तुटते. परत मनाला मुरड घालायचं आणि परत आणि हळूहळू परत ते दिसत. कारण मन चंचल आहे ना. त्या मनाला कंट्रोल करूनच, मनाच्या माध्यमातूनच परब्रह्मपर्यंत जायचं. इंद्रियांवर नियंत्रण आणायचं. पहिल्यांदा जिभेला रात्री सांगायचं फार खाऊ नको, सकाळी उठायचंय. कमी खाल्लं की सकाळी जाग येते, म्हणजे जिभेवर नियंत्रण आलं. सकाळी जाग आली म्हणजे मनावर नियंत्रण आलं. मग मनाच्या पलीकडे जायला लागतो. मन तर भटकतं ध्यानाला बसल्यावरती. माऊली काय म्हणतात, म्हणजे कृष्ण असा विचारतो अर्जुनाला, अर्जुन कृष्णाला असं विचारतो. अर्जुन म्हणतात तू असं मला सांगतो मन एकाग्र कर, ते कुठे एकाग्र होतं? म्हणजे फार चंचल, इतकं पळतं ते, तुम्हाला हे काहीतरी सांगू नको. मग कृष्ण म्हणतो तू असं कर, मनाला भटकू दे, पाहिजे तेवढं ध्यान, पाहिजे तेवढं भटकू दे. खूप भटकले की त्याला पकडून आण आणि परत खाली. असं खूप वेळा कर, म्हणजे त्याला सवय लागेल. असं करत गेलो ना तर हळूहळू मनाला सवय लागते आणि मग मनाला एकाग्रतेची सवय लागते आणि मग ते स्वतःलाच विसर लागतं. मग मनहीन अवस्थेत आपण जातो. पण हे सतत प्रयत्न केल्याने होत. आपण आपण 2-4 वेळा प्रयत्न करत नाही, काय होत नाही बरं का. गुरु सांगतात खरं, त्यांना माहिती, पण मला नाही जमत. अरे तुम्हाला जमणार, तुमच्या आतमध्येच बसलेले ते, तुमच्या बाहेर नाही. आणि द्वैत नाही, अद्वैत आहे. आणि मग ते टप्प्या 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 टप्प्यात मग अनुभव येतात. अनुभव आला की विश्वास बसतो. मग अजून जोराने आपण साध, मग परत होतो, मग अजून जोराने साध. जशी अनुभूती येते तसं एखादा माणूस ऑफिसमध्ये लागला नोकरीला, 2 जण लागतात एका वेळी नोकरी. पहिला काय म्हणतो, जातो थोडा उशिरा पोहोचतो, साहेब झापून काढतो त्याला. दुसरा वेळेवर जातो, साहेब म्हणतो छान, पहिल्या दिवशी वेळेवर आला. तो दुसऱ्या दिवशी अजून वेळेवर येतो, नीट काम करतो. साहेब म्हणतो छान, वेळेत फार काम पार पडलं बरं का. त्याला अजून काम देतो, तो अजून काम करतो. असं कर, त्याला प्रमोशन मिळतो. हा पहिला आपला वेळेवर येत नाही, मग बोलणी खातो, परत बोलणी खातो. मग त्याच्या लक्षात आपल्याला बोलणी खायलाच ठेवलं. पण हे दुसऱ्याला अनुभव काय, तुम्ही चांगलं केलं तर मी प्रमोशन घेऊ शकतो. तसंच साधनेमध्ये होत. तुम्ही वेळ द्या, लक्ष द्या, ती साधना वाढणारच आहे, ती थांबणार नाही. आणि आलेला प्रत्येक प्राणी हा परब्रह्म होतोच होतो. फक्त काय, तो या जन्मात होईल का 10 जन्मानंतर होईल का 10 दिवसात होईल, त्याच्या हातामध्ये आहे. सूर्य उगवला की तो असं म्हणत नाही की मी एखाद्याच्याच घरात प्रकाश देईन दुसऱ्या. तसं गुरूंनी शिष्य बनवले एकदा, आणि त्यांचा स्वीकार केला, ते असं म्हणत नाही या शिष्याला मी जास्त देईन आणि त्याला कमी देईन. ते सगळ्यांना सारखंच देतात. घेणाऱ्याच्या हातामध्ये असतं. त्या गुरुनं नेहमी असा शिष्य हवा असतो की तो त्यांचं सगळंच ज्ञान घेऊन टाक. गुरु म्हणतो बरं झालं बाबा तू घेतलं, आता तू याचा पुढे प्रचार प्रसार कर. हे गुरु शिष्य परंपरा. राजकारणी लोक याच्या उलट असतात, ते खूप अनुयायी बनवतात, कोणालाच काही देत नाही. मी सदैव खासदार झालो पाहिजे, बाकीचे कोणी होता कामा नये. मी शेवटच्या टोकाला पोहोचलो की माझा मुलगा झाला पाहिजे, तुम्ही होता कामा नये. इकडे उलट आहे. ते म्हणता अरे बाबा हे न संपणार आहे, पाहिजे तेवढं घेऊन जा, एक काय 100 झाले तरी कुठे काय हरकत आहे. अशी ती गंमत आहे. तर आता याचं निरूपण मी पुढच्या वेळेस करतो, कारण वेळ थोडा कमी आहे. असं म्हणजे थोडा मी उशिरा जॉईन झालो खरं म्हणजे. कारण बाईंनी अशा छान पुरणपोळ्या बनवल्या होत्या, एक खाल्ली परत एक खाल्ली, आणि मग ती म्हटलं मला तर झोपच येईल. म्हटलं थोडी झोप काढून येतं, प्रवचन देताना झोप लागायची. आणि मग मी थोडी झोप काढली आणि मग तुमच्या समोर बसलो. तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानतो, तुम्ही आलात, मला बोलायला लावलं आणि या आजच्या अशा शुभ दिवशी बोलायला लावलं. खूप खूप आभार. असं बोलतं करा, बोलणारा तो आहे, त्याला बोलू द्या, या ध्येयाचा वापर होऊ द्या. जय श्रीराम, जय श्री